सोलापूर महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने मोठे यश संपादन केले असून 2 प्रभागामध्ये 8 नगरसेवक निवडून आले आहेत। निवडणुकीच्या काळात पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा देऊन एमआयएमला अखेरचा जय महाराष्ट्र म्हटलेला होता। त्यामुळे सोलापुरात पक्षाची ताकद कमी होऊन एकही नगरसेवक निवडून येणार नाही अशी चर्चा होत असताना एमआयएमने मारलेली मुसंडी हे अनेकांना डोकेदुखी ठरत आहे। एकीकडे फारुख शाब्दी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून वापर केला जात असल्याचेही या निवडणुकीत दिसून आले, पण तिथेही फारुख शाब्दी यांचा कोणताही फायदा राष्ट्रवादी पक्षाला सुद्धा झाल्याचे दिसत नाही। तर दुसरीकडे मात्र फारुख शाब्दी यांच्या फोटोचा वापर एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टीच्या बॅनरवर निवडणुकीत झळकत होते, पण निवडणूक संपल्यानंतर कुठल्याही पक्षाच्या बॅनरवर फारुख शाब्दी दिसून येत नाही। आणि एमआयएमचे सोलापूर प्रभारी असणारे अनवर सादात यांनी निवडून आलेल्या 8 नगरसेवकांना शुभेच्छा देत असताना फारुख शाब्दी यांचे फोटो काढून टाकल्याचे दिसून आले आहे। आता मात्र फारुख शाब्दी यांची चारी बाजूनी पंचायत झाल्याची चित्र पाहावयास मिळत आहे। एक तर पक्ष हातून गेला आणि दुसरं मात्र मीडिया समोर बोलताना फारुख शाब्दी म्हणाले होते, एक वेळ असद ओवेसी जर त्यांची एक किडनी मागितली तर ते देईन, पण एमआयएम पक्षात कोणत्याही परिस्थितीत काम करणार नाही अशा प्रकारची माहिती दिली होती। त्यामुळे आता एमआयएमचे दार सुद्धा त्यांच्यासाठी पूर्णपणे बंद झाले आहे। फारुख शाब्दी यांचे राजकीय अस्तित्व अंधारात अशा आशयाची बातमी 4 दिवसापूर्वी लोकप्रहार न्यूजने दिली होती। फारुख शाब्दी यांनी खरंच एमआयएम सोडून मोठी चूक केलेली आहे। ते जर पक्षात प्रामाणिक राहून काम केले तर आज एमआयएमचे आणखी नगरसेवक वाढले असते, पण ऐन निवडणुकीत त्यांनी पक्षाला व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याने सर्वजण त्यांच्यावर नाराज आहेत। एमआयएम पक्ष सोडल्यानंतर आता फारुख शाब्दी कुठल्या पक्षात जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पाहत रहा लोकप्रहार न्यूज।